रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जातोय। काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। सकाळपासूनच अभिषेक, पूजा, भजन आणि रामनामाचं स्मरण देखील मंदिरामध्ये सुरू आहे। मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशा रांगोळी देखील काढण्यात आलेला आहे। मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहुयात। नाशिकच्या काळाराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी श्रीरामाची जी आहे ती विधिवत पूजा करण्यात येत आहे। खरं तर नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य आणि महत्त्व हे फार मोठं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले। भाविकांनी जी आहे ती सकाळपासूनच दर्शनासाठी जी आहे ती गर्दी केलेली आहे। गेल्या 7 दिवसांपासून मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि आपण जर बघितलं तर आता भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले। दुपारी 12 वाजता जे आहे ते रामजन्माचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। यानंतर 51 किलो लाडूंचा प्रसाद जो आहे आणि पंजेरी जी आहे ती भाविकांना देण्यात येणार आहे। आपल्यासोबत पुजारी, आपण त्यांना विचारूया काय सांगणार। खरं तर रामनवमीचा उत्साह आहे। रामनवमी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आज सकाळी 5:30 वाजता चंदनबुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरती झाली। आत्ता रामांचं अद्भुत स्नान झालं। दुपारी 12 वाजता या वर्षाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते रामजन्म होईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता अन्नकोटाचा प्रसाद या ठिकाणी रामाला दाखवण्यात येईल। आज भाविकांची गर्दी पहाटे 5:30 पासूनच आहे आणि पोलीस प्रशासन, काळारामाचे पुजारी आणि ट्रस्टी यांनी सर्व भाविकांना दर्शन सुलभतेने होईल याची सर्व व्यवस्था व्यक्त केलेली आहे। भाविकांचा जो आहे तो मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।